Hello everyone. Today we'll be discuss about the forceps and the ventus delivery in obstetrical operations मध्ये. ओके, ऑपरेशन्स मध्ये आपण कोणत्या कोणत्या फोर्सेप असेल आणि व्हेंटस डिलिव्हरी म्हणजे कशी करतो. ओके, सो तुम्हाला फोर्सेपची अजून एक पीपीटी आहे ती माझ्याकडे ह्या इन शॉर्ट मध्ये आहे. सो तुम्हाला त्या ठिकाणी ऑल फोर्सेप मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. सो या ठिकाणी फोर्सेप्स आहे. ओके, ऑब्स्टॅटिकल फोर्सेप्स हे आपण यूज करतो. ओके, ॲज पर द एज म्हणजे ॲज पर द वेट ऑफ बेबी. ओके, त्यानंतर आहे इट इज अ पेल्विक कर्व. ओके, सो डिफरंट पार्ट ऑफ द लॉंग कर्व. ओके, ऑब्स्टॅटिकल फोर्सेप याला आपण असं बोलतो. ओके, फंक्शन्स ऑफ द फोर्सेप्स लाईक ट्रॅक्शन फोर्स. ओके, इन प्रायमिग्राविडिया the traction force is required for about 20 kg and the multiplier about the 13 kg for the traction force आपण त्या ठिकाणी अप्लाय करतो. रोटेशन ऑफ हेड. ओके, आपला रोटेशन ऑफ हेड करत असलं कॅन बी अचीव बाय द क्लेनलाइन फोर्सेप मुळे आपण हे अचीव करू शकतो. ऍक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह केज ऑफ द हेड फ्रॉम द प्रेशर ॲट द बर्थ कॅनल ॲज अ प्रीमॅच्युअर बेबी. कंट्रोल डिलिव्हरी ऑफ द आफ्टर कमिंग हेड इन ब्रिज टू लेशन द डेंजरस ऑफ सडन decompression. One forceps blade may be used as a vectis, so deliver the head in the cesarean section. So the compression effort like forceps on the cranium should be minimal when correctly applied over the biparietal or bimalar placement and should not be more than the required to grasp the fetal head. Okay, सो त्या ठिकाणी आपण कम्प्रेशनचे इफेक्ट सुद्धा काय होऊ शकतात, बेबीचे हेड ऑफ इंजरी होऊ शकते. ओके, शोल्डरला इंजरी होऊ शकते. ओके, त्यानंतर इंडिकेशन्स फॉर द ऑपरेटिव्ह वजनल डिलिव्हरी लाईक फोर्सेप और व्हेंटस, मॅटर्नल, फिटल आणि अदर्स. काय काय इंडिकेशन्स आहे. सो मॅटर्नल काय, इनॲडिक्वेट एक्सपल्जो इफर्ट्स. ओके, एक्सपल्जो इफर्ट जे ते लावणारे त्याच्या ठिकाणी काय मिळवू शकते. मॅटर्नल एक्झॉशन्स डिस्ट्रेस असेल. ओके, त्यानंतर वेन एक्सप्लोजिव्ह एफर्ट लाईक व्हॉल्वसवा. ओके, आर टू बी अवॉइडेड. फॉर एक्झाम्पल कार्डियक डिसीज, हायपरटेन्सिव्ह क्रायसिस अँड द सेरेब्रोव्हास्क्युलर डिसीजेस मध्ये. फिटल म्हणजे काय होणार, नॉन रिअश्युरिंग फिटल हार्ट रेट, फिटल डिस्ट्रेस लाईक एक्झाम्पल ऑफ लो बर्थ वेट इन बेबी और पोस्ट मॅच्युरिटी बेबी. ओके, सो आफ्टर दॅट कमिंग टू हेड ऑफ ब्रिज. ओके, ब्रिज हेड असेल सो आपण ते फिटल्समध्ये अप्लाय करू शकतो. Suspicious of fetal compression. Okay, so in others काय prolonged second and third stage of labor. Okay, nullipaira असेल. Okay, 2 hours of increasing time लागत असेल त्याला. इन मल्टीपॅरा म्हणजे 1 hours टाइम लागत असेल सो आपण या ठिकाणी यूज करू शकतो फोर्सेप्स अँड व्हेंटस. इन द लेबर ऑफ सो cut short the second stage of the labor in severe in preeclampsia, cardiac disease and the post cesarean pregnancy. त्यानंतर फिटल अँड मॅटर्नल क्रायटेरिया अँड अदर्स. फिटल हेड इज एंगेज हेड किती पाहिजे, 1 of 5 ऑफ पाल्पेबल पर ॲबडॉन मध्ये. द सर्विक्स मस्ट बी फुली डायलेटेड, द मेम्ब्रेन मस्ट बी रप्चर. ओके, त्यावेळेला आपण अप्लाय करू शकतो. द फिटल हेड इज पोझिशन एक्झॅक्टली नॉन, कारण की प्रॉपरली आपल्याला फिटल हेडची पोझिशन त्या ठिकाणी माहिती पाहिजे. पेल्विक डिमांड ऑन द ॲडिक्वेट. ओके, पेल्विक सुद्धा प्रॉपरली आपल्याला त्या ठिकाणी व्हिज्युअलाइज करायचं आहे. ब्लॅडर मस्ट बी एम्प्टी. ओके, त्यानंतर ॲडिक्वेट मॅटर्नल ॲनाल्जेसिक्स. ओके, रिजनल ब्लॉक फॉर मिड कॅव्हिटी ऑर द पिडियन ब्लॉक. ओके, इन्फॉर्म कन्सेंट इन व्हर्बल ऑर द रिटर्न द प्रायर क्लिअर एक्सप्लेनेशन. इन्फॉर्म आपल्याला कन्सेंट फॉर्म त्यांच्याकडून भरून घ्यायचं आहे फॉर द विथ द व्हर्बल असेल किंवा रिटर्न वेमध्ये असेल. ओके, अदर काय एक्सपिरियन्स ऑपरेटर असेप्टेड टेक्निक विल बी फॉलो करू शकतो. ओके, बॅकअप प्लॅन इन द केस ऑफ फेल्युअर, प्रेझेन्स ऑफ निओनाटॉलॉजिस्ट. ओके, एक निओनाटॉलॉजिस्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट पाहिजे. विलिंगनेस टू ॲबडॉमन अँड द प्रोसिजर वेन डिफिकल्टी टू फेस. सो हे फोर्सेप्स आपण या ठिकाणी बघू. फोर्सेप्स बघा या ठिकाणी असे अप्लाय करणार आहेत. ओके, अप्लाय करून सण आपण डिलिव्हरी करणार आहोत बेबीची. व्हेंटस डिलिव्हरी म्हणजे काय आपण या ठिकाणी बघू. 0.2 kg पर सेंटीमीटर. ओके, including slow over the 2 minutes पर्यंत आपल्याला प्रेशर gradually raise in 0.1 kg per centimeter. ओके, create effectiveness vacuum 0.8 kg per centimeter square over 10 minutes. ओके, हे बघा हे डिव्हायसेस आहे व्हेंटस डिव्हायसेस. ओके, या ठिकाणी आपण हे कप ऑफ शेप आपलं असेल मेटल कप, व्हॅक्यूम बॉटल अँड द पंप व्हॉल्व. ओके, मॅनोमीटर आणि त्या ठिकाणी आपण अप्लाय करणार प्रेशर्स फॉर 0.2 kg per centimeter square. ओके, अप्लाय करण्यानंतर आपण बेबीचं हेड ऑफ डिलिव्हरी करू शकतो. ओके, त्यानंतर दुसऱ्या फिगरमध्ये बघा मेटवॅक पंप आहे. ओके, ट्यूब अँड सॉफ्ट कप आहे. ओके, हा कप आहे
त्यानंतर आपण हँडपंप आहे अँड ट्यूब आहे. ओके, सो आपण अप्लाय करणार प्रेशर अँड द डिलिव्हरी करणार ऑफ हेड ऑफ बेबी. ओके, सो हे इन बेबीचं हे हेड आहे. ओके, हेड मानले फॉन्टनेल आहे. ओके, कोणते किती टाईपचे फॉन्टनेल आहे. फर्स्ट वन आहे अँटेरियल फॉन्टनेल आणि सेकंड वन आहे पोस्टेरियल फॉन्टनेल. ओके, पोस्टेरियल फॉन्टनेल आणि अँटेरियल फॉन्टनेल 3 सेंटीमीटर ऑफ गॅप असणार. ओके, 16 mm ऑफ कप आपण त्या ठिकाणी अप्लाय करणार. ओके, फ्लेक्शन ऑर द पायवट पॉईंट अँड द प्रेशर अप्लाय करून सिने आपण फिक्स करणार आणि बेबीचं डिलिव्हरी करणार. ओके, समटाइम काय होणार की आपण कप जर का अप्लाय केला ना, सो सिलिक कप असेल. ओके, सक्शन कप असेल मेटल, त्यानंतर त्यामुळे काय होऊ शकतो आपल्याला चिग्नॉन हा एक कंडिशन आहे. लाईक बेबीचं जे हेड आहे. ओके, सो ते आपल्याला असं या इमेजमध्ये त्या टाईपमध्ये आपल्याला दिसणार. ओके, का कारण की आपण प्रेशर विल बी अप्लाय केला आहे पोस्टेरियर फॉन्टनेलमध्ये म्हणून. ओके, फोर्सेप अँड वर्सेस वेंटस नर्सिंग केअर आपण त्या ठिकाणी करणार. ओके, एक्सटर्नल सिपॅलिक व्हर्जन आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. इंटरनल सिपॅलिक व्हर्जन इनडायरेक्टली तुझ्या वजनावरून इन्सर्ट करून सिने आपण बेबीला रोटेट करू शकतो. ओके, सो अजून 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला अजून एक थोडंसं इन्फॉर्मेशन देणार आहे फॉर द फोर्सेप्सबद्दल. ओके, तर अजून आपण या ठिकाणी फोर्सेप्सबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहेत. ओके, तुम्हाला डायरेक्ट बॅबकॉप फोर्सेप्स आपण यूज करतो इन द डिलिव्हरीसाठी. ओके, फीचर्स काय त्याचे, इट इज अ इंस्ट्रुमेंटेड डिलिव्हरी फॉर करण्यासाठी. ओके, फॉर द गुड जॉस. ओके, अवेलेबल इन 3 sizes. ओके, लार्ज, मीडियम, स्मॉल. ओके, द लार्ज and medium size forceps have identical blades and they differ in their length, like 20 and the 17 respectively. The small forceps is 10 centimeter long and small blades. It is a non-traumatic instrument. हा इंस्ट्रुमेंट ट्रॉमा होत नाही. ओके, युजेस काय करतो आपण, होल्डिंग ऑफ फॉलिफ्यूम ट्यूब्स असेल. ओके, त्यानंतर ट्युबिंग लायगेशन असेल. ओके, आपण परमनंट मटेरियलमध्ये ज्यावेळेला ट्युबेक्टॉमी करतो त्यावेळेला असेल. ओके, त्यानंतर ट्युबोप्लास्टी असेल आणि द पिग्मेटोमी असेल. ओके, लाईक ब्लॅडर वेसिकोव्हॅजिनल फिस्टुला विल बी रिपेअर करण्यासाठी असेल. होल्ड ओव्हर द ओव्हरीज युटेरस. ओके, इन द डिलिव्हरी टायमिंगला. त्यानंतर डायरेक्शन्स ऑफ यूज, फॉलिफ्यूम ट्यूब्स टू बी कॅच प्रॉपरली इन बिटवीन द ग्रूव अँड जॉस इन इंस्ट्रुमेंट अवॉइड एनी इंजुरी ऑफ द ट्युब्युलर स्ट्रक्चर्स. त्यानंतर ग्रीन आर्मस्टॅक फोर्सेप्स आहे आपल्याकडे. सो याचे फीचर्स पण कसे आहे, इट इज अ रेक्ट लॉक ऑफ मेक द ग्रीप स्विचर्स आहे. ओके, इट इज अ इंस्ट्रुमेंट ऑफ ट्रायंगुलर solid and the tips with the transverse separation of the ratchet lock of make this its grip secure. ओके, त्यानंतर आपण युजेस बघू. इट इज युजेस ऑफ द सिझेरियन सेक्शन ऑपरेशनसाठी आपण हे यूज करू शकतो याचा. ओके, tips are the broad and the wide area can be compressed. Okay, in lower segment cesarean sections LSCS the cut uterine edges bleed, so this forceps is applied to the त्या angle वर आपण हा forceps अप्लाय करू शकतो. To angle and the lower angle upper edges of the incision. The common indications for forceps for LSCS are the fetal distress in the first stage, chronic pelvic disease CPD, and the abnormal presentations like transverse lie. Okay, broad breach, prim. Okay, previous to scar on the uterus. Okay, so direction of use, it is a border wide tip. It is catch more surface during the hemostasis. It is a catch wide active and the bleeder and the lock of forceps. So multiple forceps can be used of in the form of effective of result. So after that I will discuss the OM forceps. Okay, so this one forceps will be Truman. It is a king spoon shape and it is has hing that is the end of the hing only in the centers. So the forceps allow the object to be grasped easily in the closed position, so they can be manipulated and they stay in the place of the procedure in the performing. Okay, so it is a use of the instrument. So it is a instrument used for the removing of the products like conceptions of inventable, incomplete of abortions, in medical terminations, pregnancy. Okay, so MTU मध्ये याचा यूज होतो at the time of abortions. So the tip of this instrument is rounded cup like avoid the perforations and the hold large tissues.
So this instrument like has no catch. This is to avoid for the pre-operation of valve. So direction of use excrete pressures only on the wrist. So after that, discuss about that Kocher's forceps. Kocher's forceps, it is a straight metal instrument, has the catch lock blade mechanism. Okay, lock on the inner surface of the blade, so are the transversely separated. So use of catch lock mechanism, Kocher's forceps for the catch the edges of the blade incision. Okay, in the suturing skin, used for the article rupture of the membrane. Okay, at the time of induction of labor, so you will be used for the rupture of the membrane. So it is used to claim the umbilical cord. Direction to use for the confirm presence of the bag of membrane while articularly rupturing. So difference the part of the presentation by index and the middle finger and the rupture of the membrane between the baby and mother. So after that I will discuss like obstetrical forceps like Simpson forceps, Lloyd forceps, Clenand forceps, Piper forceps. Okay, and नंतर आहे बेली विलियम forceps, Williamson forceps, Tucker Smith like forceps. Okay, bottom forceps and the traction handle forceps. Okay, so this one type of forceps using obstetrical forceps. ह्यामध्ये काय करणार हेड ऑफ डिलिव्हरी ऑफ बेबी. ओके, बेबीचे जे हेड आहे सो त्यामध्ये इन्सर्ट प्रॉपरली कॅचअप करून सनी मुवमेंट ऑफ एक्सटर्नल रोटेशन करून सनी हेड ऑफ बेबी करणार आहेत. So features of that stainless steel made up of stainless steel. Okay, so it is a forceps has like two branches, like each branches has blade with the cephalic and the pelvic curve. Okay, so handle and the shank two branches connected by the lock. You just like during forceps delivery to deliver after the coming head and the breast delivery. Okay, so breast delivery means like the buttocks area will be presentation part असेल. Okay, त्यानंतर transfers हे presentation part असेल. So direction to use lithotomy position given the mother bladder catheterized and the impeded. Vaginal examinations done to the see percussions have been satisfied with the episiotomy and the given. So check the forceps for corrected pair. Outer surface be blade and the lubricant will be follow and the left and right blades. So insert in the respectively, lock the forceps. Okay, unlock the forceps and remove the soon as the head of delivery. So Shirodkar forceps like shoot instrument made up of stainless steel having a dome shape antennae. Okay, so it is a whole uterus. Blades have a curve. Transverse bar, it is a tip with the distance between transverse bar have a gap up between the traumatic. So it is a use for the hold and the steady of the uterus during the operations. During directions to use for the blade cover the rubber gaps. Transverse bars have a gap to make it traumatic. So bars occult the ischemic region and the cervical canal. Prim grim allow the manipulation of the uterus. After on vacuum extractor. Okay, have vacuum extractor for the applying of pressure. Vacuum extractor it is has a suction cup, traction handle on the sources of the creating vacuum and the vacuum gauge. So to note the negative pressures will be created. The cup may be made up of metal or the silicon metal. Okay, the sources of vacuum may be hand operated pump or the electronic pump. It is a cup is available for forces like 30, 40, 50 and the 60 mm in the diameter. So the depth of the cup is 20 nanometer. So uses of this vacuum extractor like during the vacuum delivery. Direction of use like lithotomy positions to given the mother. Okay, bladder is catheterized and impeded. Vaginal examination done to see the prequate sites like have been satisfied. After that the episiotomy may be given. Okay, cup is inserted and the put the film of contact with the fetal head. So the vacuum is 0.8 kg per centimeter square maintained and the perpendicular tractions is made for the during uterine contraction. The vacuum is broken as soon as head is delivery. So thank you so much for your. So today I will discuss the ventral delivery and the obstetrical forceps used in the at the time of delivery. Okay, so you know about that the vacuum extractor devices and the instrument devices for the delivery of baby. Okay.